पाटील, खडकदेवळा, खुर्द. माझ्या मुलीला पहिलीमध्ये मी ते टाकत आहे. माझी इच्छा अशी झाली होती की मी बुराणीमध्ये टाकायचे, पण बुराणीचे 20,000, 40,000, 50,000 फी आहे. इथून भाड्याची रिक्षा पाहायची, भाड्याच्या रिक्षाला 600 रुपये, 1000 रुपये भाडे द्यायचे. व खडकदेवळा शाळेचे शिक्षण एवढे भारी आहे की आमच्या शाळेचे शिक्षण मला असं खूप आवडलं, माझ्या मुलीला पण खूप आवडले. त्याच्यामुळे माझी इच्छा अशी आहे की गावाचं टाकायचे. आणि पाचोराचे मागच्या वर्षी पाचोराचे मुलं टाकले गावातल्या लोकांना, परत ते मुलं त्यांना काहीच येत नाही, ते मुलं परत या शाळेत आले. आणि या शाळेमध्ये आपल्या मुलीची आपल्याकडे पुरा परिवाराचे लक्ष राहतं. इथले सर असे की मयाडू सर आहे आणि संपूर्ण वातावरण चांगलं आहे आणि पाणी पण स्वच्छ आहे आमच्या गावातले. त्याच्यामुळे माझी इच्छा खडकदेवळा येथे प्राथमिक शाळेत टाकायची इच्छा आहे. काय फरक वाटतो तुम्हाला शाळेत? अशी शाळा म्हणजे या शाळा कुठेच नाही. सर पण चांगले आहे आणि मुलांना विद्यार्थी पण वळण पण लावतात, शिक्षण पण चांगलं आहे. आणि सर असे आहे की लहान मुलं ते त्यांच्या मुलासारखेच वागतात. हे मी खूप वेळा बघितलं आहे. आज 16 जून 2025 या दिवशी शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त शाळेत प्रभात फेरी काढण्यात आली. आणि प्रभात फेरीसाठी गावात ढोलताशा तसेच घोड्यांचा बग्गी रथ याच्यावर इयत्ता पहिलीच्या मुलांची मिरवणूक घेण्यात आलेली आहे. त्या मिरवणूकसाठी गावातील पदाधिकारी तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व आपल्या गावाचे पोलीस पाटील हे सर्व शिक्षणप्रेमी उपस्थित होते. आणि चांगल्या प्रकारे ती गावातून प्रभात फेरी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर प्रभात फेरीसाठी शिवसाहेबसुद्धा उपस्थित होते. 100 दिवस शाळा विजिट कार्यक्रमाअंतर्गत शिवसाहेबांची विजिट होती तर नगरपालिकेच्या. तर त्यासाठी प्रभात फेरीनंतर शाळेत कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी शालेय पुस्तक वाटप कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप घेण्यात आले. त्यासाठी साहेबांच्या हस्ते पुस्तक व गणवेश वाटप तसेच सर्व व्यवस्थापन समिती आणि पदाधिकारी यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. आणि शाळेचा सर्व विद्यार्थ्यांचं व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य व सरपंच, पोलीस पाटील यांच्या हस्ते इयत्ता पहिलीच्या मुलांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. आणि अशा प्रकारे सर्व कार्यक्रम छान पार पाडण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मुख्याध्यापक जीप शाळा खडकदेवळा, खुर्द, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव, रवींद्र मोतीलाल शिंदे याचकडून विनंती की आज आपला शाळेचा पहिला दिवस आणि ह्या पहिल्या दिवशी शासनाने ठरवल्याप्रमाणे 100 शाळा निवडलेल्या होत्या. आणि 100 शाळा निवडलेल्यापैकी आमच्या शाळेमध्ये पाचोरा नगरपालिकेचे CO मंगेशजी देवरे आणि दुर्गेश सोनवणे यांची नेमणूक केलेली होती. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या शाळेमध्ये शासनाने पुरवलेली पहिली सर्व लाभार्थ्यांना पुस्तकं वाटप करण्यात आली. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना, पात्र सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, बूट, सॉक्स सर्व त्यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आले. आणि सर्वात आगळावेगळा कार्यक्रम म्हणजे आमच्या शालेय व्यवस्थापन समिती यांनी आपल्या पहिलीच्या वर्गात दाखल होणारे सर्व विद्यार्थी यांनी त्यांच्या स्वखर्चाने बग्गी ठरवली आणि त्या बग्गीतून पूर्ण गावामध्ये या पहिलीच्या विद्यार्थ्यांना त्या बग्गीतून पूर्णपणे मिरवणूक काढली. आणि मिरवणूक काढल्यानंतर इथे शाळेत दाखल झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन आणि त्यांना प्रत्येकाला गुलाब पुष्प आणि त्याचप्रमाणे पुस्तकं आणि गणवेश, बूट, सॉक्स सर्व त्यांच्या हस्ते देण्यात आले. आणि हे सर्व वातावरण पाहून आलेल्या मान्यवर म्हणजे माननीय नगरपालिकेचे CO मंगेशजी देवरे आणि दुर्गेश सोनवणे यांनी गावातील आणि शिक्षकवृंद यांचे सर्वांचं अभिनंदन केलं. आपल्या गावामध्ये किंवा शासनाच्या याच्यामध्ये गावाचं जे सर्वात मोठं प्रोत्साहन आहे ते जर असेल तर सर्वांना कुठलाही कार्यक्रम यशस्वीपणे होतो. त्यांनी चांगल्या प्रकारे आमच्या शाळेविषयी, गावाविषयी समाधान व्यक्त केले आणि कार्यक्रम संपवला. खडकदेवळा येथील जिल्हा परिषद शाळा या शाळेचा शालेय व्यवस्थापन समिती सदस्य बाप्पू पाटील आज खडकदेवळा खुर्द या गावामध्ये जी जिल्हा परिषद शाळा आहे या शाळेमध्ये इयत्ता पहिलीमध्ये जे नवीन मुलं आज या शाळेमध्ये दाखल झाले, या मुलांचं आम्ही शाळेच्या वतीने
आज त्यांना ढोलताशे घेऊन वाजत गाजत बग्गीमध्ये बसून पूर्ण गाव मिरवणूक केली. या कार्यक्रमामध्ये शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांचे सर्व संचालक मंडळ आज या ठिकाणी त्यांना गावातून मिरवणूक करत असताना अगदी त्यांना आनंद होईल असं वातावरण या ठिकाणी दिसत होतं. आज त्यांनी या शाळेमध्ये येऊन पहिला दिवस एकदम आनंदित हा साजरा केला व या कार्यक्रमामध्ये पाचोरा येथील नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मंगेशजी देवरे सर व त्यांचे सहकारी योगेंद्र सोनोने हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये मुलांना गणवेश वाटप, बूट वाटप व शालेय संपूर्ण साहित्य वाटप देखील या ठिकाणी करण्यात आले. ओके. मी हनीफ शेख, शालेय समिती अध्यक्ष, खडकदेवडा खुर्द, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. आज आमच्या शाळेमध्ये जे आज पहिलीचा पहिला दिवस होता, या निमित्ताने आमच्या गावामध्ये पहिलीच्या जे विद्यार्थ्यांना बग्गी लावून वाजत गाजत संपूर्ण गावामध्ये एक मिरवणूक काढण्यात आली. यावेळेस आमच्या गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष हे देखील सहभागी झाले व आमची स्कूल कमिटी देखील सहभागी झाली. यावेळेस मुलांना समजा गाव मिरवणूक झाल्यानंतर आमच्या तालुक्यातील पाचोरा तालुक्यातील CO, नगरपालिकेचे CO मंगेश देवरे व त्यांचे सहकारी योगेंद्र सोनोने हे देखील उपस्थित होते व त्यांनी आमच्या या शाळेत येऊन आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, बूट वाटप, पुस्तक वाटप केली व आमच्या गावातील सरपंच, पोलीस पाटील हे देखील यांच्या सहकार्याने संपूर्ण शिक्षक व शिक्षिका हे देखील यांच्या सहकार्यानं आमच्या या पहिलीचा जो दिवस होता मुलांचा, त्यांचं स्वागत करण्यात आले व पुष्पहार देऊन व वाजत गाजत संपूर्ण गावात हे पाहून आमच्या गावातील समजे जे नागरिक आहे ते आनंद झाले व असा उपक्रम हा जिल्ह्यात नव्हे तालुक्यात नव्हे पहिला आहे. असा आम्ही एक आगळा वेगळा उपक्रम राबवला. याकरता समजा परिसरातून आमची शाळेला एक चांगला रिस्पॉन्स भेटत आहे.